सो हाय हॅलो आणि नमस्कार. आता माझी रोजची सकाळ ना फक्त चहा पिऊनच होते, बट आज शुभम घरी होता. म्हटलं चला छान ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊया. आता तुम्हाला एक गोष्ट शेअर करते. मला भरपूर लोकांनी विचारलेलं होतं की तू सर्व मॅनेज करून, बिट्टूला सर्व करून घरातले ब्लॉग्स वगैरे कशी काढते, सर्व मॅनेज कसं होते. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, जर आपण एखादी गोष्ट मनातून ठरवली ना तर खरंच खूप इच्छा होते सर्व काही करायची. सो आता माझं तसंच झालेलं आहे. आता मला सर्व गोष्टीची मनापासून करायची इच्छा होते. आता ब्रेकफास्ट वगैरे झालं, वातावरण खूप जास्ती चेंज झालेलं होतं आणि शुभम घरी असल्या म्हटलं कुठेतरी जाऊया. छान असं मस्त नटून थटून मस्त आम्ही गेलेलो होतो. आता दरवेळेस आम्ही शॉपिंग किंवा बाहेर काही खायलाच जातो, बट आज ठरवलं की सात्विकला वेळ द्यायचा आहे. म्हणून सात्विकला घेऊन आम्ही सेकंड टाईम आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो आणि सात्विकला आम्ही खूप कमी गार्डनमध्ये नेतो. म्हणून आता ठरवलेलं आहे की सात्विकला जास्त वेळ द्यायचा. त्याच्या पप्पांनी मस्त त्याला गार्डनमध्ये नेला आणि तो ना सर्व गोष्टीला घाबरत होता. आता त्याची भीती घालवण्यासाठी त्याचा पप्पा प्रत्येक गोष्टीवर त्याला खेळवत होता. आता त्याला खेळायला खूप जास्त इच्छा होत होती आणि आम्ही एका गोष्टीवर त्याला खूप जास्त एन्जॉय करत होतो. बट या पाळण्यावर ना सात्विक खूप जास्ती घाबरत होता. बट हळूहळू त्याने सर्व कॅच केला आणि सर्व खेळायला लागला. बट एक गोष्ट ना आमच्याकडून खूप मोठी चुकी झाली की सात्विकला एकटा आम्ही त्या डकवर बसवलं, बट नशीब तो पडता पडता खाली वाचला. थोड्या वेळ आम्ही त्याचं मन इकडे तिकडे आम्ही भटकवलं आणि त्याची भीती घालवण्यासाठी आम्ही त्याला ते फाउंटेन दाखवलं आणि ते बघून ना सात्विक खूप जास्ती आनंदी झाला होता. लवकर घरी आलो, कारण घरी आल्यावर थोडा स्वयंपाक करायचा होता. सर्व संपलेलं होतं म्हणून ब्लिंकिटवरून थोडं सामान मागितलं आणि ते सामान काढतपर्यंत सात्विकची काहीतरी अशा प्रकारे मस्ती चालू होती आणि माझा दिवस असा संपला. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्यू.